तालुका माझा न्यूज मध्ये आपले स्वागत. तर टाकूया एक नजर शहरातील काही बातम्यांवर. माझी पूर्वी भूमिका सुरुवातीपासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच होती आणि मराठीचा अपमान हा कदापि सहन केला जाणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी जो उपमर्द केला या मराठी माणसांचा 15 कोटी जनतेचा, तो आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये राहून आम्ही सहन करू शकत नव्हतो. आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावर जो माफीनाम्याचा दबाव टाकला, त्यानंतर मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं एक तर पक्षात राहा, एक तर माफी माग. मला मराठीसाठी पक्ष सोडणं परवडणार आहे, पण माफी माग परवडणार नाही. कारण हा 15 कोटी मराठी माणसांच्या मनाचा प्रश्न होता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान घेऊन जगणारे, तोच आमचा आत्मविश्वास आणि श्वास असणारे मावळे आहोत. आणि आज मला वाटतं 1960 पासून हा जो शिवसेना पक्ष आहे, ही सुरुवातीला चळवळ होती जी मराठी माणसाच्या हक्कासाठी होती. आणि या शिवसेनेने या करोडो मराठी माणसांच्या हृदयावरती आधी राज्य केलेलं आहे. आणि मग मराठीला न्याय देणारा जो पक्ष असेल त्या पक्षासोबत आपण जावं, अशा सर्व माझ्या परिसरातील लोकांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही खूप विचारपूर्वक 72 तासानंतर हा निर्णय घेतला की आम्ही कल्याण लोकसभेचे जे कार्यसम्राट खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे, ते विजनरी लीडर देखील आहेत. आम्हाला विकासाबरोबर आमचं सांस्कृतिक संवर्धन झालं पाहिजे, भाषीय संवर्धन झालं पाहिजे. आणि यासाठी आमच्या सर्व 150 ते 200 कार्यकर्त्यांनी आज सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, मध्ये देखील राज्यामध्ये देखील. शिवसेना जरी भाजप सोबत असली तरी शिवसेनेचा डीएनए हा मराठी माणसाचा आहे, मराठी भाषेचं संवर्धन हा डीएनए आहे. आणि त्यामुळे आमच्या राष्ट्रवादाच्या विचारधारेबरोबरच आम्हाला मराठी माणसाचं म्हणजेच प्रांतीय भाषेचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे, म्हणून आम्ही शिवसेना या पक्षासोबत गेलेलो आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.